नमस्कार मित्रांनो, मी रोहित मोरे. आम्ही कोकण कलाप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज शनिवार आणि फायनली खूप महिन्याने आमचा पुन्हा एकदा प्लॅन झाला आहे. आणि आजचा आमचा प्लॅन आहे राजगड. खूप महिन्यापासून आमचा प्लॅन चालू होता राजगडला जाण्यासाठी. फायनली आज आम्ही तो प्लॅन केलेला आहे. आपली पब्लिक तयार आहे राजगड सर करण्यासाठी. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपण गुंजवणे गावातून प्रवेश करणार आहोत. तर आपल्याला आता मुंबई ते पुणे हा प्रवास तर झालेला आहे, पण पुणे शहरापासून गुंजवणे गाव हे कमीत कमी 55 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता आम्ही बहुतेक गावातच आहोत, त्यामुळे आम्हाला आता फक्त 15 ते 20 मिनिटं अजून लागतील गुंजवणे गावात प्रवेश करण्यासाठी. तर मित्रांनो, 2 वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलो आहे गुंजवणे गावात, जे की एंट्री आहे. त्याचा आपण एक रूम घेतलेला आहे जरा झोपण्यासाठी. तर आता 2-2.5 तास जरा झोपूया रूममध्ये आणि आपण सकाळी निघूया आपल्या राजगडच्या प्रवासाला. तर चला भेटूया आपण सकाळीच. गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. चला, आपली झोप झालेली आहे. फट्टे थंडी आहे, जबरदस्त थंडी. तर चला, टाइम झाला आपला जायचा. आता किती वाजले रे? 5:30 झालेत. आता फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चला चला चला, फ्रेश हो, चला पटा चला. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. तर आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि नाश्ता करण्यासाठी आले पायथ्याशीच असलेल्या श्री दत्तप्रसाद हॉटेल इकडे. इथे हलका नाश्ता करून आम्ही वरती जाण्याचे ठरवले आणि जास्त वेळही आम्हाला घालवायचा नव्हता, कारण की आम्हाला वेळ पाहिजे होता वरती गडावर. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघण्याचं ठरवलं होतं. तर फायनली मित्रांनो, आपण सुरुवात केली आहे. नाश्ता झाला, आपण फ्रेश वगैरे झालं, नाश्ता केला आहे आणि आता आपण गडावर चढण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या आधी आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सर्व आपल्या टीम मध्ये भरपूर जोश आहे. काका हे फक्त काका उमेश सर आमचे जाऊन आले आहेत 2दा. बाकी सर्व टीम आमची प्रकाश काका पहिल्यांदा आम्ही जात आहोत. प्रकाश काका आपल्या मित्रांनो, खरंच आम्ही खूप एक्सायटेड आहोत की वरती कसं काय आहे ते. आणि आता मी या ब्लॉगमध्ये जास्त माझी बडबड नाही दाखवणार आहे. इथे बघण्यासारखं खूप काय आहे, निसर्गरम्य परिसर आहे, तोच जास्त दाखवणार आहे. आता आपण फ्रंट कमी आणि बॅक कॅमेराचा जास्त वापर करूया. आम्ही गड चढण्यास सुरुवात केली आहे आणि मी गुंजवणे गावातून चोर दरवाजा मार्गे गडावर जाण्याचे ठरवले आहे. तसं तर मित्रांनो, गडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत, जे की आपल्याला सुद्धा एवढी जास्त त्याची माहिती नाही, परंतु आपल्याला माहीत असलेले 2 ते 3 मार्ग. त्यातील एक चोर दरवाजा मार्गे, जो मार्ग थोडा अवघड आहे. याच्या व्यतिरिक्त एक पाली दरवाजा मार्गे जाऊ शकता. तो मार्ग खूप सुरक्षित आहे. ज्याला ट्रेकिंगची भीती वाटत असेल त्याने त्या मार्गाचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला गडसुद्धा पाहता येईल आणि तुम्ही सुरक्षित वरती जाल. हो, 20 ते 25 मिनटं झाली आहेत आणि घाम फुटलेला आहे. पहिलं 20 ते 25 मिनटं खूप मौल्यवान असतात. मागच्या वेळी पण केदारनाथला आम्ही बघितला होता. पहिला अर्धा तास खूप कटिंग केला होता, पण त्यानंतर काय वाटलं नाही. आज पण पहिल्या 20 ते 25 मिनटात खूप थकायला झालं आहे. असं वाटत नाही की पूर्ण करू असं, पण तरी पण प्रयत्न करायचा आपण. हां,
आता बघा आपल्याला तिकडे जायचं आहे त्या डोंगरावर. पुढून क्लिअर दिसेल तुम्हाला. त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. गड चढत असताना तुम्हाला आजूबाजूला अनेक सारे फलक दिसतील. त्यातलंच हा एक फलक. मित्रांनो, या फलकावर सूचना दिलेल्या आहेत आणि या जर सूचनेचं जर आपण जर पालन केले ना काटेकोरपणे, तर आपल्याला गड आपला नेहमी सुरक्षित आणि सुंदर दिसेल. हो 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 बघा मित्रांनो, एक नंबर दृश्य दिसत आहेत. आता सूर्यदेवता पूर्णपणे बाहेर आले आहेत. मनाला एकदम भारावून टाकणारे असं दृश्य. आता काय आमच्या मुलांचे कॅमेरे बंद होताना दिसत नाहीत. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, पण मित्रांनो इकडून समोरून खूप सुंदर गड दिसतोय. आणि त्यातच हा बघा सनराईज मोमेंट झूम करून दाखवतो. चला तर निघूया. इथेच जर वेळ घालवला तर पुढे गड फिरायला मिळणार नाही आम्हाला. बघा तुम्ही पाहिलात किती बाटल्या, किती कचरा तिकडे टाकलेला आहे. आणि जागोजागी फलक लावलेले आहेत तरी की कुणी कचरा प्लॅस्टिकच्या बॉटल टाकू नये. हां पण तो डब्बासुद्धा फुल भरून गेला आहे. तिकडेसुद्धा लक्ष ठेवला पाहिजे की तो डब्बा नियमित खाली असला पाहिजे. आणि लोकांनीसुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की जर त्याच्यात जागा नाही तर आपापल्या बॉटल कचरा का आणला असेल तर बॅगेत टाकून त्यांचा कचरा ते घेऊन गेले पाहिजेत आणि योग्य ठिकाणी टाकला पाहिजे. तर फायनली आम्ही चोर दरवाजाच्या जवळ पोहोचलेलो आहे. काही वेळातच चोर दरवाजा येईल, परंतु त्या अगोदरचा मार्ग थोडा खडतर आहे. रेलिंग असल्यामुळे थोडा रेलिंगचा फायदा होतोय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तर मित्रांनो, चोर दरवाजावरून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्याला डाव्या साईडला सर्वात दिसते ते पद्मावती तलाव. याला पद्मावती तलावाचं नाव आहे आणि हे तलाव सर्वात मोठं तलाव आहे या राजगडावरचं. राजगडावर अनेक तलाव आहेत, परंतु हे सर्वात मोठे तलाव आहे राजगडावरील पद्मावती तलाव. पद्मावती तलाव बघून झालं जरा पुढे झालं तर तुम्हाला सईबाईंची समाधी, दीपमाळ, पद्मावती मंदिर आणि रामेश्वर मंदिर हे पाहायला मिळेल. तर आता आपण डावीकडे बघितलं तर आपल्याला महाराजांची पत्नी सईबाई यांची समाधी पाहायला मिळेल. महाराणी सईबाई यांच्या समाधीला आपण वंदन करूयात आणि पुढे पद्मावती मंदिर आणि रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी निघूयात. रविवार असल्या कारणाने गडावर बऱ्यापैकी गर्दी आहे. आणि हे उजव्या साईडला मित्र तुम्हाला दीपस्तंभ दिसत असेल. तर चला आपण जाऊया आता पद्मावती मंदिराच्या दिशेने. पद्मावती मंदिर राजगडावरील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पद्मावती मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा मुरुमदेव गडाचे नाव बदलून राजगड ठेवले तेव्हा या मंदिराची स्थापना केली असा इतिहासात उल्लेख केला गेला आहे. तसेच मित्रांनो, या मंदिरात 15 ते 20 लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. पद्मावती माचीवरील आणखी एक मंदिर ते म्हणजे रामेश्वराचे मंदिर. मित्रांनो, आतमध्ये असलेला शिवलिंग आणि या हनुमानच्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. शिवलिंग आहे ते शिवकालीन आहे आणि जी हनुमानची मूर्ती आहे ती दक्षिणमुखी आहे. गडावर 3 माच्या म्हणजे संजीवनी माची, सुवेला माची आणि पद्मावती माची. त्यामधील आता आपली पद्मावती माची आपण पाहून झालो आहोत. तर आता आम्ही जाण्यासाठी निघालोय ते म्हणजे गडाच्या सर्वात उंच ठिकाणी म्हणजेच बाले किल्ल्यावर. गडावरील सर्वात जास्त अवघड मार्ग कोणता असेल तो बाले किल्ल्यावर जाणारा मार्ग आहे असे बोलले जाते. तर चला आपण सुद्धा पाहूयात.
आणि मित्रांनो, तुम्हाला हा मार्ग दिसत असेल, खरंच राजगडावरील सर्वात अवघड मार्ग म्हणजे आम्हाला हाच वाटला. इथे चढताना काळजी घेणे खूप गरजेचं आहे. आणि सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्ही येत असाल चांगल्या प्रकारचे शूज किंवा चप्पल घालून या, जेणेकरून चढायला तुम्हाला चांगला ग्रीप मिळेल, पाय घसरणार नाहीत. अशा प्रकारच्या चपलांचा किंवा शूजचा वापर करावा. आणि या रेलिंगचा सुद्धा वापर करताना जरा काळजीपूर्वकच करावा लागेल, कारण की खूप साऱ्या रेलिंग आहेत ज्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. खडतर मार्ग पार करून फायनली आपण महाराजांच्या कृपेने माले किल्ल्याच्या दरवाजावर पोहोचलो आहे. ही बघा मित्रांनो बाजारपेठ. तर इथून थोडं अजून पुढे जाऊया, म्हणजे शेवटच्या टोकावर, बाले किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर जाऊया. तिथं आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतील. हे पहा राजवाड्याचे अवशेष. हे मित्रांनो महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे. त्यामुळे याच्यावरती पाहण्यासाठी जात असाल तर घातलेले शूज किंवा चप्पल बाजूला काढून जाणे अनिवार्य आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण राजगड व्यवस्थित पाहायला मिळणार नाही, त्याची माहिती मिळणार नाही. त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो, कारण की आम्ही सुद्धा वन डे रिटर्न आलेलो आहोत आणि आम्हाला पण 5 ते 6 तास मिळणार आहेत. तुम्हाला संपूर्ण गडाची माहिती पाहिजे असेल, तर व्यवस्थित पाहायचं असेल तर 2 दिवस लागतात. त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवले पुढच्या वेळी आम्ही येतो नक्की 2 दिवसाचा वेळ काढून आम्ही येणार आहोत. तर आपण नाश्ता वगैरे करून परत पुढच्या मार्गाने निघालो आहेत. व्हिडिओ चालू आहे पण जरा हवा खूप आहे ना, मोबाईल पकडायला भीती वाटते. मित्रांनो, मगाशी चढायला तरी काय वाटलं नव्हतं, रेलिंगला पकडून चढलो होतो, पण उतरताना जास्त भीती वाटते. बघ तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने.
तर मित्रांनो आपण शॉर्टकट आता अजून शॉर्टकट गेलो असतो डायरेक्ट खाली. आपण शॉर्टकट मार्ग घेतलेला आहे आणि आपण डायरेक्ट तिकडे जाणार आहोत. तर बघा, चला तर आता आपण निघालोय ते सुवेला माचीच्या दिशेने. सुवेला माचीवर आपल्याला तिकडे चिलकती बुरुज सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या उजव्या साईडला दिसत असेल काही विक्री करण्यासाठी बसले आहेत. जर अशा लोकांकडून जर तुम्ही खरेदी करत असाल तर कृपया करून कोणत्याही वस्तूचा भाव वगैरे करू नका. कारण की मित्रांनो, एवढा वजन सामान वरती घेऊन यायचं खर्च खाऊचं काम नाही. खूप मेहनत आहे त्यात आणि ते लोक मेहनत करत आहेत. समोर तुम्हाला दिसत असेल चिलकती बुरुज. आता आपण जाणार आहोत तिकडे चिलकती बुरुजवर. आणि हा जो मित्रांनो उजव्या साईडला रोड जातोय तो सुवेला माचीच्या दिशेने जातोय. तर पहिला आपण चिलकती बुरुजवर जाऊन येऊया, मग सुवेला माचीकडे वळूया. तर मित्रांनो, समोर एक मुलगा आहे लहानसा, जो महाराजांसारखे वस्त्र धारण करून आलेला आहे गडावर. व्हिडिओ करूया आपण त्याची जरा. बुरुज पाहिल्यानंतर मित्रांनो आम्ही आमचे वैयक्तिक आणि ग्रुप फोटो काढून आम्ही सुवेला माचीच्या दिशेने निघालो. सुवेला माचीच्या दिशेने जाताना मित्रांनो तुम्हाला एक छिद्र दिसेल. या छिद्राला नेड असे म्हणतात. ज्या खडकाची हवेपासून झीज होती आणि असं छिद्र तयार होतं त्याला नेड असे म्हणतात. ते 4 तास फिरलो ना. 3 ते 4 तास झाले ना. 3 ते 4 तास जेवढा फिरता आला तेवढा आम्ही फिरून घेतलेला आहे. जेवढी माहिती मिळवता आली तेवढी आम्ही माहिती मिळवली आहे. आणि आता परत नाश्ता करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. उतरताना ज्या काही व्हिडिओ असतील बघण्यासारख्या तर तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत दाखवेन. तर मित्रांनो, आपला परतीचा प्रवास सुद्धा अर्धा झालेला आहे. अर्ध्या ते पाऊण तासात आपण पोचू खाली. अजून सांगितलं नाही मला दिलं. उतरतानाची व्हिडिओ करणे अशक्य होतं. मस्त हलका पण आहे. कारण की उतरण्यासाठी खूप मेहनत कसरत करावी लागली. त्यात आपली वानर सेना बॅगेतून बिस्किट काढून घेऊन गेली. तर हातातला मोबाईल तर काय, त्यामुळे रिस्क घेतली नाही. ए पकड मारे को.
भाई जय शिवराय मित्रांनो, सकाळी गड चढायला सुरुवात केली. इकडनंच ब्लॉग सुरू केला होता आणि आता आमचा गड उतरून झालेला आहे आणि त्याच ठिकाणी येऊन आत्ता ब्लॉग संपवतोय. महाराजांच्या कृपेने आमचा प्रवास सुखाचा झाला, कोणाला काही त्रास झाला नाही जास्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.